लाल परीने मोफत प्रवास नेमकं कोण करू शकतं? नमस्कार, मी प्रियंका. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या रस्त्यावर अनेक वर्षांपासून धावणारी लाल रंगाची एसटी म्हणजेच आपली लाल परी ही केवळ बस नाही, तर अनेकांच्या आठवणींचा भाग आहे. याच पार्श्वभूमीवर देशी बियाण्यांच्या चळवळीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या व अकोले तालुक्याचं भूषण असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना नुकतंच अकोले आगाराकडून एसटी पासचं वितरण करण्यात आलंय. या पासचा उपयोग करून राज्यातील विविध ठिकाणी राहीबाई यांना आणि त्यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीला विनामोबदला प्रवास करता येणार आहे. राज्यातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना राज्य परिवहन मंडळाकडून अशा सवलती दिल्या जातात. आता एसटीने मोफत प्रवास करण्याची संधी ही आणखी कुणाला मिळते, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. सध्या एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटामध्ये 50% सूट आहे, तर अनेकांना एसटीच्या तिकिटावर 100% सूट मिळते. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचा एक साथीदार यांना वर्षभर एसटीने मोफत प्रवास करता येऊ शकतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचा एक साथीदार यांना देखील ही मुभा आहे. अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींना देखील एसटीने मोफत प्रवास करता येतो. शासन अधिस्वीकृतीधारक पत्रकार तसेच अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सुद्धा बसच्या तिकिटावर 100% सूट मिळते. आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्यांचा एक साथीदार यांनाही लाल परीने मोफत प्रवास करता येतो. दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान मिळालेल्या एका वारकरी दाम्पत्याला देखील एसटी महामंडळाकडून ही सवलत मिळते. विद्यमान विधानमंडळ सदस्य आणि त्यांचे एक साथीदार तसेच माजी विधानमंडळ सदस्य आणि त्यांचाही एक साथीदार यांनाही ही संधी आहे. आणि राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देखील सर्व बस तिकिटांवर 100% सूट मिळत असते. तर या सगळ्या लोकांना एसटीने पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची परवानगी ही एसटी महामंडळाकडून असते. तुम्हाला याबद्दल माहित होतं का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.